हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णं रजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवहो तामावह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं रामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वारथमध्यं हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै श्रीमां देवी जुषतां कांसस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रीं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमां प्रपद्ये अलक्ष्मीमेन शतं तं ऋणे आदित्यवर्णे तपसुरुजातो वनस्पतिस्तव वृक्षोद्बिल्वा तस्य फलानि तपसा नदन्तु मायान्तराय च वैयालक्ष्मी उपैतु मां देव सखा कीर्ति च मनिना सह प्रादुर्भूतो सुराष्टस्मिन् कीर्तिं वृत्तिं ददातु मे श्रुत्पिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिम समृद्धिं च सर्वानिर्नुदमे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिशिनीम् ईश्वरी सर्वभूतानां धामिहोपवये श्रियं मनसकाम आकृतिवाच सत्यम श्रीमहि पशूनां रूपान्यस्य मयि श्रीश्रैतामेषः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्ति सिग्धानि चिक्लित्वसमे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्राय करिणी एष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनुपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्यश्वानं विन्देयं पुरुषाणां शुचि प्रयतो भूत्वा जुहुयाद्याजमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्मवरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकामाञ्च देहि मे पद्मानने पद्मविपन्नपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनुनुकुले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्तं पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तस्वादिगवेरेतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनम् इन्द्र बृहस्पति वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु पुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिना न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशु गन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोने त्रिभुवनभूतिकरि प्रसिद्धमय्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखीं देवी नमाम्यच्युतवल्लभां विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यं विधाचोपमानं महीयते धान्यं धनं पशुबहुपुत्रलाभं शतसहस्रं दीर्घायु इति श्रीसूक्तं समाप्तम. हे श्रीसूक्तम आपण रोज 16 वेळा म्हणलं पाहिजे कुंकाचा अभिषेक करत देवीला. कारण या श्रीसूक्तममध्ये ऋषीमुनींनी आपल्या सगळंच मागितलेलं आहे की आम्हाला सगळं दे, कारण की आम्ही या सुराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. तर आम्हाला तू आयुष्य आरोग्य चांगलं हवा पाणी माती सगळं मागितलेलं आहे. धनम अग्नी धनम वायू धनम सूर्यो धनम वसु धनम इंद्र बृहस्पती वरुणम धनमस्तु मे. तसंच पुत्र पौत्र धनम धान्यम अश्वशादी गवेरथम प्रजानां भवसि माता चांगली प्रजा दे आयुष्य दे आणि धनधान्य दे आणि सगळं मागितलेलं आहे. आणि म्हणूनच याचा 3-4 श्लोकापर्यंत याचं 15 वेळा म्हणायचं आहे. आणि चौथा मंत्र हा शेवटी संपूर्ण म्हणून घ्यायचा आहे, कारण हा फलश्रुती आहे. आणि 1 ते 3 मंत्र 15 वेळा म्हणायचे आणि 16व्या वेळा संपूर्ण श्रीसूक्त म्हणायचं आहे.